हाय, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर संध्याकाळचे आमचे जेवण वगैरे सगळं आवरलेलं होतं आणि तुम्ही म्हणता आता जेवण वगैरे झाले म्हणते आणि हे काय चहा करते का काय? तर नाही, चहा नाही करत आहे मी. तो काय करणार आहे ते तुम्हाला नंतर पुढे सांगते. पण त्या अगोदर जेवण वगैरे झाले होते ना, त्याचे भांडे सगळे घासून घेतले आणि हे जे उकळायला ठेवलं होतं ना पत्तीचं पाणी, तर ते उकळून झालेलं होतं आणि ते थंड करायला बाजूला ठेवलेलं होतं. आणि त्याच्या अगोदर ना मला इथं गॅस वटावी पण क्लीन करून घ्यायचा होता. तर अगोदर गॅस घासून घेतला आणि नंतर मग असं पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. असं धुवून घेतलं ना की सगळं जे काय खरकटा वगैरे सांडलेलं असतं ना ते सगळं धुवून जातं आणि कॉक्रोच वगैरे पण होत नाही. तर बेसिंग पण छान घासून घेतलं होतं आणि माझ्याकडे 2 घासणे तुम्ही म्हणतात भांडे पण त्याच घासण्याने घासलेत आणि बेसिंग पण त्यानेच. तर नाही, 2 घासण्यात दुसऱ्या घासण्याने मी बेसिंग घासून घेतलेलं होतं. आणि ते पत्तीचं पाणी जे केलं होतं ना मी त्याच्यासाठी केलं होतं, मला मेहंदी भिजत ठेवायची होती पत्तीच्या पाण्यामध्ये. उद्या मेहंदी लावायची आहे मला केसाला. अगोदर 3 पुड्या काढून घेतल्या, त्याच्यातून एवढीच मेहंदी निघाली. तर मी अजून एक पुडी टाकली होती त्याच्यामध्ये मेहंदीची. आणि जे पत्तीचं पाणी गरम केलेलं ना ते थंड झाल्यावरती ना त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. पत्तीच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजत ठेवली ना की केस एकदम छान आणि शायनी होतात. तर तुम्ही कशा प्रकारे मेहंदी भिजवतात हे नक्की सांगा.